श्री गुरु त्यानंतर गौतमी काठच्या मांजरीच्या गावी आले. तेथे ते शिष्यांसहित नदीत स्नान केले. तेवढ्यात पोटदुखीने असह्य झालेला एक ब्राह्मण काठावर येऊन गडाबडा लोळू लागला. त्याने अन्नाची उभे वैरच होते जणू. तो फलाहारच करायचा. महिना पंधरवाड्याने जेवला तरी पोटदुखी असह्य व्हायची. त्याने आदल्या दिवशी सणानिमित्त मिष्टान्न भोजन केले होते म्हणून हा त्रास झाला होता. प्राणत्यागाशिवाय आता या जीवघेण्या व्याधीतून सुटका होणार नाही असा विचार करून त्याने पोटावर एक मोठा दगड बांधला आणि मनात शिवनाम घेत राहत तो नदीत शिरला. त्याची वेदना श्रीगुरूंनी जाणली. त्याला बोलावून घेतले. त्याला आत्महत्येपासून परावृत्त केले. माझ्याकडे औषध आहे, तुझे दुखणे आत्ता गेलेच म्हणून समज असे म्हणून त्याला धीर दिला. साईदेव नावाचा एक ब्राह्मण त्यावेळी श्रीगुरूंच्या दर्शनास आला. श्रीगुरूंनी त्याचे गोत्र, मूळ नाव आदी चौकशी केली व म्हणाले, साईदेव, हा ब्राह्मण पोटदुखीने आजारी आहे. तुझ्या घरी याला घेऊन उडदाचे वडे, साधने, दुग्ध मिश्रित पक्वान्नांचे उत्तम भोजन दे. साईदेव म्हणाला, माझ्या घरचे अन्न खाऊन याचा प्राण गेला तर मला नाहक ब्रह्महत्येचे पातक लागेन. श्रीगुरु त्याला म्हणाले, उगाच संशय घेऊ नकोस, सांगितल्याप्रमाणे कर. साईदेव म्हणाला, स्वामी, तुम्ही सर्वांनी या ब्राह्मणासमवेत माझ्या घरी भोजन करून मला उपयुक्त करावे. श्रीगुरूंनी त्याला संमती देताच तो आनंदाने घरी गेला. गुरूंनी स्नानसंध्या नित्यकर्म झाल्यावर आपले शिष्य व त्या ब्राह्मणाला बरोबर घेऊन साईदेवांच्या घरी गेले. साईदेव आणि त्यांची पत्नी जाखाई यांनी त्यांची पूजा केली. गुरूंनी त्यांना अनेक आशीर्वाद दिले. सर्वांनी त्या दोघांनी आग्रहाने पोटभर जेवू घातले. श्रीगुरूंनी आज्ञेने ब्राह्मणही मनसोक्त जेवला आणि त्याच्याच कृपाप्रसादाने पूर्णतः व्याधीमुक्तही झाला. मी साईदेवाची सेवा स्वीकारली. त्याच्या भक्तिभाव पाहून प्रसन्न झाले. त्यांनी त्याला आशीर्वाद दिला, तुझ्या वंशात उत्तरोत्तर गुरुभक्त जन्माला येतील असा आशीर्वाद दिला. साईदेवांनी त्यांच्या चरणावर वंदन केले व म्हणाला, गुरुदेव, आपण महिना अगाध आहात. आपल्या आशीर्वादाने माझ्या वंशात भक्तीची परंपरा अखंड राहो. इहलोकी माझ्या वंशांना सर्व प्रकारचे सौख्य लाभो, त्यांना सद्गती प्राप्त हो. परंतु सध्या मी अतिशय बिकट परिस्थितीत आहे. ज्या यवनाकडे मी नोकरी करतो तो अत्यंत क्रूर आहे. दरवर्षी तो ब्राह्मणांचा घात करतो. त्याने आज मलाच मारायचे ठरवले आहे. त्याच्याकडे मी गेलो की माझा घात निश्चित आहे. आपले वचन मग कसे खरे होणार? श्रीगुरूंनी तेव्हा ते आपला वरदहस्त त्याच्या मस्तकी ठेवला. श्रीगुरूंनी अभय दिले आणि साईदेवाची काळजीच मिटली. तो यवनाकडे गेला. आपल्या समोर त्या यवनाच्या रूपाने साक्षात यमच उभा आहे असे त्याला वाटले. यवनाने साईदेवाला पाहिले. तो काय, त्याला तो अग्नीसारखा भयंकर तेजस्वी दिसला. हा काय चमत्कार आहे हेच त्याला कळेना. त्याची बुद्धी कुटीत झाली. तोंडातून शब्दच निघेना. तो संतापाने अक्षरशः थरथरत होता. त्याचे उग्र रूप पाहून साईदेव भीतीने श्रीगुरूंचे धाव करू लागला. यवनाला त्याच्याकडे पाहून चक्कर आली. कसाबसा तो घरात गेला. पलंगावर पडताच झोपी गेला. त्याला तेवढ्यातच एक भयंकर स्वप्न पडले. त्यामध्ये शस्त्रघात करून एक तेजस्वी ब्राह्मण त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करत आहे असे दृश्य दिसले. तो दचकून जागा झाला. त्याच्या हृदयातून त्यावेळी प्राणांतिक कळा येत होत्या. तो घाबरला. या ब्राह्मणाचा घात केलास तर आपल्यालाही मृत्यू अटळ आहे हे त्याच्या लक्षात आले. धावत जाऊन त्याने साईदेवाचे पाय धरले. तुम्हाला येथे कोणी बोलवले? कृपा करून आपल्या घरी जा असे म्हणून त्याला वस्त्रे व आभूषण देऊन निरोप दिला. प्राणसंकट टळले होते. श्रीगुरूंना भेटण्यासाठी साईदेव आतुरतेने धावत नदीवर गेला. कृतज्ञतेने त्यांचे पाय धरले. यवनाकडील वृत्तांत सांगताच त्याचे हृदय अक्षरशः गलबलून गेले होते. तो म्हणाला, गुरुदेव, आपण माझे रक्षण करता आहात. आपल्या कृपेने मला जीवदान मिळाले. तुमची सेवा आता हाच माझा धर्म. मला तुमच्या बरोबर न्या. तेव्हा श्रीगुरू म्हणाले, साईदेवा, तीर्थयात्रेसाठी आम्ही दक्षिणेकडे निघालो आहोत. 15 वर्षाने परत येऊ. तेव्हा तुझ्या गावाजवळच राहू. मुलाबाळांसह त्यावेळी तू मला भेटायला ये. आता तू घरी जा. सुखाने संसार कर.
त्याने श्रीगुरूंचे सांत्वन केले आणि त्याची समजूत घालून त्याला घरी पाठवले. तीर्थयात्रा करीत तेथून ते शिष्यांसह वैजनाथ क्षेत्री गेले. तेथे स्वतःला कुठेही प्रकट न करता गुप्तपणे राहिले.